हॅलो. सो लास्ट टाइम आपण बघितलेलं आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट अ डायइलेक्ट्रिक. ठीक आहे. विदाउट अ डायइलेक्ट्रिक म्हणजे थोडक्यात इथं जसं मी दाखवलेलं आहे, ह्या ऑरेंज प्लेट्स आहेत की ज्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या प्लेट्स आहेत. तर थोडक्यात त्यांच्यामध्ये काही नव्हतं. ओके. सो त्यात एअर आहे म्हणा. ठीक आहे. और बेस्ट वे तिथं व्हॅक्यूम आहे और फ्री स्पेस आहे. त्यांना अशा टाईपचं कॅपॅसिटर आपण बघितलेलं. आपण हे पण बघितलेलं की ना त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असतंय, कसं असतंय. ऑल्सो आपण हे पण बघितलेलं की त्या दोन प्लेट्सच्या मध्ये एक व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स एक्झिस्ट करणार आहे. ओके. आणि ऑल्सो चार्ज कसा स्टोअर होतोय त्या कॅपॅसिटरवर. ओके. आता मग विषय असा आहे की ना ठीक आहे, आपला तसा कॅपॅसिटर जर बनत होता. ओके. आपण पहिल्यांदा हे बघितलेलं की जर सिंगल प्लेट घेतली, सिंगल प्लेटवरती पण चार्ज तुम्ही डिपॉझिट करू शकताय. पण जर एक जर पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि त्याचबरोबर जर निगेटिव्ह प्लेट आहे, तर त्या सिस्टीमवरती ॲज अ होल तुम्ही जास्त चार्ज और बेटर वेनं चार्ज तिथं डिपॉझिट करू शकता, स्टोअर करू शकता. ओके. तर तो एक बेसिक आपण एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर बघितलेला. आता आपण काय करायचं आहे की ना, हा जो आपला कॅपॅसिटर होता, तर त्याच्यामध्ये एक जो गॅप आहे. ठीक आहे. तर या गॅपमध्ये जर तुम्ही डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजेच एखादा इन्सुलेटर, ठीक आहे, की जो ऑब्व्हियसली इन्सुलेटर म्हणल्यावर नॉन कंडक्टिंग आहे. ठीक आहे. तर असा जर तुम्ही तिथं फील केला, ठीक आहे, फील म्हणजे तिथं भरला. ठीक आहे. त्यांना काय होईल. ओके. तर हे आपण बघायचं आहे. तर बेसिकली जर तिथं डायलेक्ट्रिक तुम्ही फील केला तर ऑब्व्हियसली त्याचे फिजिकल रिझन्स पण आहेत. एक तर तुम्हाला दिसतंय की ना, तुम्ही जर एक प्लेट घेतली मेटलची, जस्ट इमॅजिन करा. तो एक प्लेट घेतली मेटलची आणि त्या दोन प्लेट्सच्या मध्ये, ओके, एक प्लेट घेतली सॉरी आधी, आणि नंतर त्यावरती एक जर डायइलेक्ट्रिक तुम्ही ठेवलाय. ओके. आणि त्यावरती दुसरी प्लेट जस्ट ठेवली. ठीक आहे. तर बेसिकली डायइलेक्ट्रिक त्या दोन प्लेट्सला सेपरेट ठेवते, त्यांना चिकटून देत नाहीये. कारण की आपल्याला माहिती आहे त्या दोन प्लेट्स चिकटल्या तर ऑब्व्हियसली चार्ज तिथं डिपॉझिट म्हणा और तिथं चार्जेस राहणार नाहीत त्या प्लेट्सवरती. ते एकमेकांना न्यूट्रलाइज करतील, फ्लो होणार आहे चार्ज. ठीक आहे. म्हणजे करंट पास होणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट थिंग इथं तुम्हाला डायग्राममध्ये पण दिसते, मी जे ग्रीन कलरचं दाखवलंय. ठीक आहे. तर एकतर तुमचा जो डायइलेक्ट्रिक आहे तर तो कॅपॅसिटरला सेपरेट ठेवतोय, त्यांना फिजिकली लांब ठेवतोय. नंतर अजून एक गोष्ट अशी असते की ना, जो आपण वीज पडते म्हणा. ठीक आहे. और काय काय तुम्ही बघितलं असेल कुठेतरी खांबावरती स्पार्किंग होत असते आपण म्हणतोय. ठीक आहे. आणि आवाज पण चांगला छानसा येत असतोय. ओके. ऑल्सो विजेचा पण आवाज छान येतोय. तर बेसिकली तसा एक पण एक प्रकार फक्त छोट्याशा स्केलवरती पण इथं होऊ शकतोय, जर आपण फक्त एअर ॲज अ मीडियम ठेवलं तर. ओके. म्हणजे बेसिकली काय होणार आहे, मी थोडीशी एक डायग्राम काढतो की जर मी अशा प्लेट्स ठेवल्या. ओके. आणि जर होय हां, तर ह्या दोन प्लेट्स आहेत. ओके. आणि या दोन प्लेट्सवरती जर मी पोटेन्शियल डिफरन्स खूप असेल माझा, ठीक आहे, या दोन प्लेट्सच्या मध्ये, आणि जर बेसिकली इथं मध्ये फक्त हवाच असेल, तर काय होणार आहे की ना, बिकॉज ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स या हवेमध्ये जे मॉलिक्युल्स असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे जे मोस्टली आपण वीज पडताना बघतो. ठीक आहे. एक कलर दिसतो तुम्हाला, वीज पडते, तर असाच एक प्रकार घडणार आहे. मग तो कसा घडतोय, तर त्यातले जे मॉलिक्युल्स आहेत तर त्या पोटेन्शियल डिफरन्स हाय असल्यामुळे ते आयोनाइज होणार आहेत. आयोनाइज होणार म्हणजे काय, तर त्यातला बाबा पॉझिटिव्ह पार्ट जो आहे आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत, ठीक आहे, तर ते सेपरेट आउट होणार आहे. ठीक आहे. तर तुमचे कॅटायन्स आणि अनायन्स तिथं फॉर्म होणार आहेत. आणि मग होणार आहे काय, तर ते ऑब्व्हियसली ट्रॅव्हल करणार डिफरंट डायरेक्शनला, आणि चार्जेस ट्रॅव्हल करतायत म्हणजे तिथं तुम्हाला करंट बघायला मिळणार आहे. ठीक आहे. ऑब्व्हियसली कंडक्टर नाही आहेत, पण तिथं तुम्हाला करंट दिसणार आहे. ओके. इवन जेव्हा वीज पडते तेव्हा तरी काय होत असतं की ना, बाबा एक ढग आहे. ठीक आहे. असा नाही ऑरेंज कलरचा काळा कुट्ट ढग असणार आहे आणि इथं जमीन आहे. आता बेसिकली या ढगामध्ये चार्ज एवढा क्रिएट झालेला आहे की ह्या ढगामध्ये, आणि ऑब्व्हियसली या जमिनीवरती जर एक झाड असेल तर मग तर खूपच छान. आणखीन आता ही डिस्टन्स कमी आहे ना, तर तुम्ही बघितलं असेल की मोस्टली उंच गोष्टींवरती वीज पडते. हे चुकीचं आहे बरं का, जर कुणी तुम्हाला सांगितलं असेल तर, की फक्त मेटलवरच पडती. तसं नाही आहे. ठीक आहे. त्यांना मेटलवरतीच फक्त वीज पडत नाही, तर इट डिपेंड्स अपॉन हाईट. ठीक आहे. कारण की विजेला हे फरक पडत नाही आहे की ना मेटलमधनं जाणं, कारण की विजेला माहीत नाही ती कशावरती पडती. तिला फक्त एकच कळतंय की ना, बाबा हे झाड माझ्यापेक्षा जवळ आहे. ठीक आहे. आता इथं जर मी एक खांब छोटासा ड्रॉ केला की जो झाडापेक्षा कमी उंचीचा आहे, आणि इथनं जर वीज स्टार्ट झाली, ठीक आहे,
तर ती जास्त प्रेफर करेल या झाडावरती पडायला, ठीक आहे, ना की या खांबावरती पडायला, कारण की हे झाड जे आहे ते खांबापेक्षा उंच आहे. ओके, ऑल्सो जमिनीवरती पण पॉसिबिलिटी कमी आहे पडण्याची, जर झाड जवळ असेल तर ती झाडावरच पडणार आहे, कारण की हे डिस्टन्स कमी आहे. ओके, पण आता बेसिकली मला सांगायचं काय होतं ते राहिलंच वेगळं. तर जी वीज पडते तुमची, तर हा प्रकार पण काय आहे, तर जे कॅपॅसिटरमध्ये घडण्याची शक्यता आहे, म्हणजे धोकादायक आहे कॅपॅसिटरसाठीच. आणि जर कॅपॅसिटर उडला तर ऑब्व्हियसली जे तुम्ही ज्या सर्किटमध्ये जिथं तुम्ही कॅपॅसिटर यूज करताय, तर तिथं पण ऑब्व्हियसली तुम्हाला इश्यूज होणार आहेत, तुमचं सर्किट डॅमेज होणार आहे, आणि तुमचं जे काय डिव्हाइस आहे तर ते ऑब्व्हियसली बंद पडेल, ठीक आहे, प्रॉब्लेम देणार आहे तुम्हाला. तर इथं पण असाच प्रकार घडतो. आणि जस्ट आता विषय निघालाच विजेचा, तर इथं बघा विजेच्या आणि या झाडाच्या मध्ये और जेव्हा कधी वीज पडते तर मध्ये काय असतंय, मध्ये काय मीडियम आहे ह्या सगळ्या ढगाच्या मध्ये, आणि ह्यामध्ये काय मीडियम आहे, तर ऑब्व्हियसली एअर मीडियम आहे. आणि आपल्याला माहिती एअर मेटलसारखी नाही, ती बॅड कंडक्टर आहे, ठीक आहे. आणि एवढ्या म्हणजे ढग खूप हाईटवरती असतात, आणि एवढ्या हाईटवरनं वीज खाली पडते, म्हणजे एवढा मोठा इन्सुलेटरला ती फाडून तोडून, ठीक आहे, तुमच्या ज्या का ऑब्जेक्टवर पडते ती पडत असते. म्हणजे जस्ट इमॅजिन करा की ना पोटेन्शियल डिफरन्स काय. मग सेम वे आता ही राईट साईडचं बघा हे डायग्रामवालं, ठीक आहे. जेव्हा दोन प्लेट्सच्या मध्ये इनफ व्होल्टेज तुम्ही डेव्हलप करताय, एवढं व्होल्टेज की त्याच्यामध्ये जे काय एअर आहे ती आयनाइज होईल, तर होणार काय, तर इथं तुम्हाला आर्किंग दिसेल. और ज्याला म्हणजे आर्किंग म्हणजे काय दिसणार, तर तुम्हाला एक आर्क दिसेल इलेक्ट्रिकचा, ठीक आहे, इलेक्ट्रिक आर्क दिसणार आहे. ओके, इन अदर वे जो करोना डिस्चार्ज हा जो फेनॉमेनॉन आहे, ठीक आहे, त्यांना तो तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. ओके, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स बघा, इव्हन तुम्ही एस्पेशली जिथं ट्रान्सफॉर्मर्स असतात, ओके, की जिथं हाय व्होल्टेज डील केलं जातं, ठीक आहे, इलेक्ट्रिकल व्होल्टेज, तर तिथं तुम्हाला आर्किंग बघायला मिळतं आणि आवाज येतो. एस्पेशली तो आवाज कशाचा असतो, तर बेसिकली जेव्हा आर्किंग होतं तर ती जी इलेक्ट्रिसिटी आहे तुमची और जे इलेक्ट्रॉन्स आहेत, तर ते हवेला आयोनाइज करून, ठीक आहे, व्हायलंटली तोडून ट्रॅव्हल करत असतात, आणि तो हवेला तोडल्याचा म्हणा, ठीक आहे, और व्हायलंटली डिस्प्लेस केल्याचा आवाज असतोय. ओके, तर हा पण प्रकार कॅपॅसिटरमध्ये घडू शकतो जर व्होल्टेज एक्सीड झालं तर, ठीक आहे. त्यामुळे कॅपॅसिटरवरती नेहमी जर कुठला पण तुम्ही कॅपॅसिटर बघितला तर त्यावरती एकतर त्याचं रेटिंग असतं, किती फॅरेडचा कॅपॅसिटर, किती मायक्रो फॅरेडचा नाही, तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला मायक्रो फॅरेडमध्ये दिसणार आहे कॅपॅसिटर. तर किती मायक्रो फॅरेडचा, किती पिको फॅरेडचा कॅपॅसिटर आहे हे एक लिहिलेलं असतं. आणि दुसरं त्याचं जे वर्किंग व्होल्टेज आहे ते, त्यांना त्यापेक्षा जर जास्त तुम्ही व्होल्टेज एक्सीड केलं तर काय होणार आहे, तर त्या कॅपॅसिटरच्या प्लेटच्या मध्ये एक वीज पडणार आहे अशी, ठीक आहे, छोटीशी, आणि ते ऑब्व्हियसली ते जे काय मधलं आहे त्याला डिस्ट्रॉय करणार आहे. तर विषय काय की ना, एअर जी आहे तर ती खूपच पुअर आहे. म्हणजे हा जो ब्रेकडाऊन होतो एअरचा, ठीक आहे, तुटणं फुटणं जे होतंय, तर ते एअर स्टँड करू शकत नाही इझिली, ठीक आहे. मग त्याची जी डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणतोय तर ती खूपच कमी आहे. ओके, सो हे एक रिझन की फक्त एअरला ठेवून चालणार नाहीये. ओके, तिथनं चार्ज उडी मारू शकतायत म्हणा. ओके, आपण आत्ता जो प्रकार डिस्कस केला तो होऊ शकतोय. आणि जे नेक्स्ट थिंग आहे की जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जे कॅपॅसिटरचं फंक्शन आहे और ज्यासाठी आपण कॅपॅसिटर यूज करतोय, ज्यासाठी तो डेव्हलप केला गेला, तर तो आहे कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स. ओके, सो मी तर साईडला नोट डाऊन करतो. कुठे नोट डाऊन करू जागा. ओके, हां, तर C इक्वल्स क्यू अपॉन व्ही. ओके, आता या फॉर्म्युल्याकडे बघून लगेच तुम्ही म्हणाल की ठीक आहे, जर एखादा कॅपॅसिटर असेल तर त्याचं कॅपॅसिटन्स तो चार्ज क्यू, कॅपिटल क्यू, आणि त्या व्होल्टेज जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तर त्यावरती डिपेंडंट आहे. तर आता तसं नाही आहे ॲक्च्युली. तर कुठला पण जर कॅपॅसिटर असेल तर बेसिकली त्याचं जे कॅपॅसिटन्स आहे हे त्याच्या फिजिकल डायमेन्शन्सवरती म्हणा, फिजिकल गोष्टींवरती डिपेंड करतं. म्हणजे त्या कॅपॅसिटरच्या प्लेट्सचा एरिया काय आहे, ऑल्सो त्या प्लेट्स एकमेकांपासून लांब किती आहेत, ठीक आहे. त्यामुळेच बघा, जे लास्ट टाइम आपण पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं डेरिव्हेशन बघितलेलं, तर त्यात तुम्हाला एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी असं एक डेरिव्हेशन मिळालेलं, ठीक आहे. आणि सो कॅपॅसिटर ॲक्च्युली या क्यू आणि व्हीवर डिपेंड करत नाही, ठीक आहे. तर ही जी कॅपॅसिटन्स प्रकार आहे, तर त्या तुम्ही जर एखादा कॅपॅसिटर बनवला तर त्याची ती एक फिक्स असलेली गोष्ट आहे, विच डिपेंड्स अपॉन कुठलं मटेरियल वापरलं तुम्ही प्लेट्समध्ये, ठीक आहे, त्या प्लेट्सच्या मध्ये काय आहे. ओके, त्यानंतर त्या प्लेट्सचा एरिया काय आहे. ओके, त्यानंतर ऑल्सो त्या प्लेट्स एकमेकांपासून किती लांब आहेत. ओके, मग आता हा फॉर्म्युला अजून सांगतोय तर काय सांगतोय मग, तर ते पण एक आपण बघूया. तर बेसिकली बघा, जर एखाद्या
पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स जर जास्त आहे तर याचाच अर्थ काय, तर ना इथं व्ही तुमचा डिनॉमिनेटरला आहे, ठीक आहे, क्यू तुमचा न्यूमरेटरला आहे. तर हे काय सांगतं की ना जर तुम्ही छोटंसं व्होल्टेज दिलं त्या कॅपॅसिटरला तर तो कॅपॅसिटर खूप जास्त चार्ज त्याच्यावरती डेव्हलप करणार आहे. तेच आता मी कम्पॅरेटिव्हली एक दुसरा कॅपॅसिटर आणला, ओके, आणि मग जर तेवढंच व्होल्टेज मी त्या कॅपॅसिटरला पण दिलं आणि मला असं दिसतंय की ना त्यावरती कमी चार्ज गोळा जो होतोय, ठीक आहे, तर मग ऑब्व्हियसली त्या कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स कमी असणार आहे. सेम वे जर मी अजून एक तिसरा कॅपॅसिटर आणला, ठीक आहे, आणि जर मला असं दिसलं की त्याच पोटेन्शियल डिफरन्ससाठी त्या कॅपॅसिटरवरती माझ्या ओरिजिनल कॅपॅसिटरपेक्षा जास्त चार्ज गोळा होतोय, तर ऑब्व्हियसली त्याचं कॅपॅसिटन्स जास्त असणार आहे, ठीक आहे. तर बेसिकली ही त्या कॅपॅसिटरची प्रॉपर्टी आहे आणि ती ठरवती प्रॉपर्टी म्हणजे कॅपॅसिटन्स ठरवतो की ना किती चांगल्या पद्धतीनं त्यावरती चार्ज गोळा होणार आहे, म्हणजे किती कमी कष्ट करून, कष्ट म्हणजेच आपलं हे व्ही आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, ठीक आहे, ज्याला आपण वर्क डन म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये, ज्यालाच आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो, तर तेच आहे फक्त हे, ठीक आहे, फक्त इन टर्म्स ऑफ आपण युनिट चार्ज म्हणतोय, ओके. तर हे कष्ट जे आहेत तर ते जेवढे कमी देऊन तुम्हाला जेवढा जास्त चार्ज जर तिथं देता येत असेल तर त्या कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स चांगलं आहे, असा याचा थोडक्यात अर्थ होतोय. तर आता आपल्याला हेच बघायचं हे अजून बेटर कसं करता येईल. तर लास्ट जे आपण नुसता एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर बघितलेला की ना ज्यामध्ये काही नाही तर फक्त एक व्हॅक्यूम होता, ओके, त्यांना तिथं आपण बघितलेलं की एक प्लेटच्या जवळ जेव्हा दुसरी प्लेट आणली त्यांना तुमचं रिझल्टंट जे पोटेन्शियल होतं ते कमी आलेलं आणि मग त्यामुळं कॅपॅसिटरची परफॉर्मन्स जी म्हणतो तर ती चांगली झालेली. आता सेम तसं जेव्हा डाय इलेक्ट्रिक तुम्ही इंट्रोड्यूस करताय प्लेट्सच्या मध्ये तर तेव्हा काय होतंय ते आपण बघूया. ओके, सो हां, त्याआधी एक मिनटं थांबा, मला अजून काही गोष्टी सांगायच्या की ज्या राहून जातात, जरा विसरतो मी जास्त. ओके, सो त्याआधी जे आपण लास्ट सेशनला बघितलेलं त्या काही गोष्टी मी तर मेन्शन करतोय. तर लास्ट सेशनला या दोन प्लेट्सच्या मध्ये एकतर बेसिकली हे डायइलेक्ट्रिक जे आत्ता मी ड्रॉ केलंय, तर हे डायइलेक्ट्रिक जे मी ड्रॉ केलंय तर ते डायइलेक्ट्रिक नव्हतं, ठीक आहे, तिथं आपण व्हॅक्यूम ऑर फ्री स्पेस आहे असं कन्सिडरेशन केलेलं. ओके, कुणीतरी इथं जास्त आवाज करणारी एक गाडी घेतली, मला माहित नाही ते का आवाज करून दाखवत आहेत, मे बी अटेन्शन सीकर असावेत. ओके, मग अटेन्शन सीकर म्हणजे काय, आयुष्यात काय करता नाही आलं, ऑल्सो घरातली कोण विचारत नसली, गर्लफ्रेंड विचारत नसली, सॉरी, कोण मित्र जास्त किंमत देत नसले की असंच काय ते स्टंट करायचं आणि अटेन्शन गेन करायचा ट्राय करायचा. बरं एनिवेज आपलं अटेन्शन आता डायइलेक्ट्रिककडे असावं, तो आपलं अटेन्शन गेन करणार आहे. सो पहिल्यांदा हा जेव्हा बिना डायइलेक्ट्रिकचा कॅपॅसिटर होता तर काही गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या, त्यातलं एक होतं ह्या दोन प्लेट्सच्या मध्ये असलेलं फील, ठीक आहे, त्याला आपण ओरिजिनल म्हणूया बरं का, ठीक आहे, जे ओरिजिनल आपला ओरिजिनल कॅपॅसिटर की जो पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक होता, तर ओरिजिनल फील्ड किती होतं तुमचं, त्यांना बेसिकली सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट, ठीक आहे, हे त्याचं ओरिजिनल फील्ड होतं. त्यानंतर फर्दर आपण हे रिलेशन बघितलं की जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, ठीक आहे, तर ते होतं ई नॉट इंटू डी, जिथं डी आहे या दोन प्लेट्सच्या मधला असलेला गॅप, ओके, आणि मग बेसिकली तुमचं ऑल्सो मग व्ही नॉट किती मिळणार आहे तुम्हाला, तर ना एप्सिलॉन, ओय सॉरी, सो सिग्मा इंटू डी अपॉन एप्सिलॉन नॉट, आणि ऑल्सो सिग्मा म्हणजेच काय आहे, त्यांना सिग्मा म्हणजेच तुमचा सरफेस चार्ज डेन्सिटी होती म्हणजे क्यू अपॉन ए, ती पण आपण इथं सबस्टिट्यूट करूया. सो व्ही नॉट इक्वल टू होतं तुमचं क्यू अपॉन क्यू इंटू डी म्हणूया आणि ए इंटू एप्सिलॉन नॉट, आणि ऑल्सो मग जी कॅपॅसिटी होती त्याला पण मी आता ओच म्हणतोय, ठीक आहे, ओरिजिनल कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर विदाउट द डायइलेक्ट्रिक. सो क्यू अपॉन तुमचा व्ही नॉट, तर ते किती होतं मग, तर क्यू, आता ही व्ही नॉटची व्हॅल्यू इथं मी जस्ट सॉरी इथं खाली डिनॉमिनेटरला सबस्टिट्यूट करतोय. सो क्यू डी आणि हे खालचं गेलं खालचं खालचं वर, ओके, सो तर एवढी व्हॅल्यू मला भेटलेली. सो पहिल्यांदा तर किती भेटलेली आपल्याला, ओरिजिनल कॅपॅसिटन्स विदाउट डायइलेक्ट्रिक ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. तर आता इथं काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, एक म्हणजे माझी
जे इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आहे ती, तर सिग्माची जर मी तर सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. त्यानंतर जे पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याची व्हॅल्यू मला मिळणार आहे एवढी. ओके. आणि कॅपॅसिटन्सची जो मी तर ब्लॉक केलेला आहे, बॉक्स केलेला आहे, तर तेवढी व्हॅल्यू. आता हे सगळं आपण जस्ट असं म्हणूया की हे डोक्यात थोडंसं ठेवून आता इथं जाऊया. तर बेसिकली इथं हे जे मी ड्रॉ केलेलं आहे, तर हे जे ऑरेंज आउटलाईनमध्ये जे मी दोन्ही साईडला ड्रॉ केले, तर हे माझे पॅरल प्लेट कॅपॅसिटरच्या प्लेट्स आहेत. आणि मध्ये जे मी ग्रीन फिल केलेलं जे शेप दिसतोय, बॉक्स दिसतोय, तर तो माझा डायइलेक्ट्रिक मटेरियलचा स्लॅब आहे. म्हणजे आधी जिथं मोकळी जागा होती तिथं मी आता एक मटेरियल भरलं आणि ते इन्सुलेटर आहे. ठीक आहे. ऑब्व्हियसली तर मेटल असेल तर काय होणार तुम्हाला माहिती आहे, इकडच्या प्लेटवरचा चार्ज तिकडे इझिली ट्रॅव्हल होणार आहे. मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, ते जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये तुम्ही त्याला ठेवलं तर ते कंडक्ट करणार आहेत. ओके. सो आपण मेटल नाही तर इन्सुलेटर एक डायइलेक्ट्रिक यूज करतोय. आता इथं सेम आता मी बाकीचं कनेक्शन दाखवत नाही की एका बॅटरीला जोडलंय वगैरे वगैरे. सो आपण डायरेक्टली कन्सिडर करूया की ना ही जी लेफ्ट साईडची प्लेट आहे, ठीक आहे, सपोज ती झालेली आहे पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह. आणि लेफ्ट साईडची राईट साईडची जी प्लेट आहे, मला आधी पॉझिटिव्ह मोजे 4 आणि 3 7. ठीक आहे. सो 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. सो असं टाईपचं चार्जिंग झालं असं आपण कन्सिडर करूया. आता ह्या चार्जिंगमध्ये जे आपण लास्ट सेशनमध्ये पोलरायझेशन बघितलेलं एखाद्या डायइलेक्ट्रिक मटेरियलचं, की जेव्हा ते इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलेलं, ठीक आहे, तर तसा प्रकार घडणार आहे. ओके. कारण इथं तुम्हाला दिसतंय तर लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह चार्ज आहे, राईट साईडला निगेटिव्ह. म्हणजे इथं मध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड असं बघायला तुम्हाला मिळणार आहे. ओके. तो अशा टाईपचं इलेक्ट्रिक फील्ड असणार. आता ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळं जो माझा तो ग्रीन कलरचा मध्ये मी दाखवलेला डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे, तर तिथे तो पण पोलराइज होणार आहे. आता फक्त विषय असा आहे की ना तो सिन्स मेटलसारखा नाही आहे, ठीक आहे, आणि आपल्याला नकोच मेटलसारखा, कारण की आपल्याला कंडक्शन नको आहे. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे तर पोलरायझेशन पाहिजे, पण आपल्याला कंडक्शन नको आहे. ठीक आहे. सो आपण एक इन्सुलेटर यूज करतोय फॉर द डायइलेक्ट्रिक मीडियम इन दिस कॅपॅसिटर. सो आता इथं पण चार्जेस क्रिएट होणार आहेत. ठीक आहे. सो जिथं निगेटिव्ह आहे, जिथं पॉझिटिव्ह आहे तर तिथं निगेटिव्ह. फक्त आता तेवढे निगेटिव्ह मी ड्रॉ करत नाही, मी थोडे कमी दाखवतोय. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली जिथं निगेटिव्ह आहे तिथं जे डायइलेक्ट्रिक मीडियम आहे तर त्यात थोडेसे पॉझिटिव्ह. म्हणजे आता इथं यातनंच तुम्हाला दिसते की ना प्लेटवरती जेवढे चार्जेस आहेत एका साईडला, तर त्याच्या ऑपोजिट बाजूला जी माझी डायइलेक्ट्रिकची फेस असणार आहे, जी साईड असणार आहे, ठीक आहे, कारण तिथं तेवढे चार्जेस क्रिएट होणार नाही आहेत. ठीक आहे. कारण तो तेवढा छान पोलराइज होणार नाही की इन्सुलेटर, त्याला समजून घ्या थोडं. ओके. आणि ऑल्सो यात जे आपण लास्ट टाइम बघितलं तसंच एक उलट्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होणार आहे. ओके. आता जे मी मगाशी पिंकमध्ये इलेक्ट्रिक फील्ड दाखवलं, आधी याला नाव देऊया, याला म्हणूया EI, इनसाइडवालं इलेक्ट्रिक फील्ड. आणि मगाशी जे वरती आपण हे वालं बघितलेलं, तर हे होतं तुमचं ओरिजिनल फील्ड. ठीक आहे. हे तेच वालं ओरिजिनल आहे जे इथं होतं. ओके. आता मग ऑब्व्हियसली हे जे माझं EI आहे, ठीक आहे, तर ते कसं असणार, तर ते ऑपोजिट डायरेक्शनला असणार आहे ओरिजिनल फील्डच्या. म्हणजे ह्या डायइलेक्ट्रिकमध्ये जे आता रिझल्टंट फील्ड असणार ते आता ओरिजिनल फील्ड म्हणजे माझ्या EO पेक्षा काय असणार तर कमी असणार आहे. ठीक आहे. आता ते किती असणार आहे ॲक्च्युअली, तर E इक्वल टू ओरिजिनल फील्ड मायनस तुमचं इनसाइड फील्ड. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टरच्या आतलं फील्ड. आता इथं थोडं आपण एक कन्सिडरेशन करायचं आहे. तर बेसिकली जे माझं हे आतलं फील्ड आहे EI, तर ते ऑलरेडीपासूनच तिथं होतं का, तर ऑब्व्हियसली नव्हतं. ठीक आहे. ते एक्झिस्टन्समध्ये का आलं, तर आपण हे ओरिजिनल फील्ड सेटअप केलं. ठीक आहे. म्हणजे जेव्हा या साईडच्या 2 प्लेट्स आहेत त्यांना त्या चार्ज झाल्या, तिथं फील्ड क्रिएट झालं, आणि त्यामुळंच हे तुमचं EI हे फील्ड आहे तर ते क्रिएट झालं आहे. म्हणजे बेसिकली जो मध्ये फील्ड आला डायइलेक्ट्रिकमध्ये, म्हणजेच हा वाला फील्ड E, ओके, जो आहे EO मायनस EI, तर त्याचं कारणच कोण आहे, तर त्याचं कारणच हा आहे. ठीक आहे. तुमचा कोण EO ओरिजिनल फील्ड. ठीक आहे. मग तो त्याला प्रोपोर्शनल आहे. सो मी तर साईडला लिहितो की EO मायनस EI इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EO. ओके. ओरिजिनल फील्ड म्हणजे जो डिफरन्समध्ये क्रिएट झाला, म्हणजे हाच म्हणजे माझा ओरिजिनल फील्ड आहे E,
ते पण मी तर वाटलं तर लिहून ठेवतो. आता हे प्रोपोर्शनल आहे ओरिजिनल फील्ड. ऑब्व्हियसली तुम्ही ओरिजिनल फील्ड वाढवलं म्हणजेच काय, या साईडच्या 2 प्लेट्सवरचा चार्ज वाढवला, तुमचं ओरिजिनल फील्ड वाढणार आहे. तर हे आतलं पण फील्ड इन रिस्पॉन्स वाढणार आहे. ओके, आणि सो हे आपण असं लिहिलंय. आणि मग आपण यामधला जर रिलेशन बघितलं, मधला आपण ते प्रोपोर्शनॅलिटी साईन काढूया, तर जो कॉन्स्टंट मला मिळणार आहे तर तो येणार आहे 1/k. ठीक आहे, हा तोच के आहे की ना जो आपण लास्ट सेशनला बघितला आहे, ज्यालाच आपण म्हणलेलं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑर डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके, सो मी आता असं लिहू शकतोय होय की जे माझं आतलं फील्ड आहे ह्या डायइलेक्ट्रिक मीडियममध्ये, तर ते किती आहे, तर ते ओरिजिनल फील्ड म्हणजे कुठलं फील्ड, हे वरचं वालं विदाउट डायइलेक्ट्रिकवालं फील्ड. ठीक आहे, तर अपॉन के. आता इथं तुम्हाला एक दिसते की के ची जी व्हॅल्यू आहे हे आपण लास्ट टाइम बघितलंय की इट विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन 1. ओके, तुमच्या व्हॅक्यूमला सोडून. ठीक आहे, मग ऑब्व्हियसली तुमचं जे आत्ताचं हे फील्ड आहे, ओके, हे जे फील्ड आहे तुमचं, तर ना ते तुमच्या ओरिजिनल फील्डपेक्षा कसं झालंय, तर तिथं कमी आलेलं आहे. ओके, म्हणजे आता ओरिजिनल फील्ड किती होतं आपलं, Q/A/ε0. ठीक आहे, हे वालं फील्ड आफ्टर सबस्टिट्यूटिंग दिस Q/A/ε0, तर ते आता कमी आलेलं आहे. कितीनं कमी आलेलं आहे, ऑब्व्हियसली तर Q/A/ε0 आणि डिनॉमिनेटरचा के. सो ही माझी ईची व्हॅल्यू आहे, ही वाली. ओके, तर ऑब्व्हियसली जे आत्ताचं फील्ड आहे की जेव्हा तुम्ही डायइलेक्ट्रिक टाकलंय, तर ते जेव्हा तुम्ही डिवाइड करताय केनं, तर केच्या प्रमाणात कमी आलेलं आहे. ठीक आहे, ऑल्सो आता पोटेन्शियल डिफरन्स पण बघूया कितीनं कमी आलाय. तर आपला पोटेन्शियल डिफरन्स किती होता, तर ना हे जे रिलेशन आपण वापरलेलं, तर ते हे होतं E/d. ठीक आहे, जे तुमचं पोटेन्शियल ग्रेडियंटवालं रिलेशन, ते वालं रिलेशन होतं. तर तेच आपण इथं वापरूया. म्हणजे आता ह्या केसमध्ये जो काय पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे या डायइलेक्ट्रिकच्या स्लॅबमध्ये और मटेरियलमध्ये, तो किती येणार आहे, तर V=E/d. माझा ई किती आहे, तर माझा ई एवढा आहे. ओके, सो ती ईची व्हॅल्यू आहे ती इथं आपण सबस्टिट्यूट करूया. आणि मग मला दिसतंय किती, तर Q/A/ε0 आणि इथं काय राहिलं का, हा डी राहिलाय. ओके, तर ही व्हॅल्यू मला मिळाली. आता मी जर मगाशी V0ची व्हॅल्यू बघितली तर ती किती होती, तर ती एवढी होती. ओके, आता ती जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, तर ही बघा कितीनं कमी आलेली आहे, तर त्याला डिवाइड झालेला आहे के. म्हणजे अगेन ह्या केसमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही डायइलेक्ट्रिक इंट्रोड्यूस करताय त्या केसमध्ये तुमचा पोटेन्शियल डिफरन्स पण कमी आलाय. ठीक आहे, तुमचा इलेक्ट्रिक फील्ड कमी आलायच, पण ऑल्सो पोटेन्शियल डिफरन्स पण कमी आलाय. आणि जी दुसरी एक गोष्ट होती, दुसरी एक क्वांटिटी होती, ती इथं बॉक्स करून लिहिली होती की ती खूप आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर ती काय आली आहे ती बघूया आता आपण. ठीक आहे, ती पण कमी येते का जास्त येते, जानने के लिए देखिए, काय नाही. ओके, सो Q/V, हीच व्हीची व्हॅल्यू आता सबस्टिट्यूट करूया आपण. सो C इक्वल्स Q/ ही व्हॅल्यू, सो Q/A/ε0k इंटू डी. Q गेला कॅन्सल, हे गेलं वर, म्हणजे राहिलं A/ε0 इंटू K/D. ठीक आहे, सो देअरफॉर C इक्वल्स मला किती मिळाला, केला आता आधी लिहितोय मी, A/ε0/d. ओके, सो जो माझा मगासचा कॅपॅसिटन्स होता सॉरी, ओके, विदाउट डायइलेक्ट्रिक, तर त्यापेक्षा आत्ताचा माझा कॅपॅसिटन्स जास्त आलाय. किती प्रमाणात, तर किती पटीत, तर केच्या प्रमाणात. ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही डायइलेक्ट्रिक मटेरियल इन्सर्ट करताय एखाद्या कॅपॅसिटरमध्ये, तर विदाउट त्या डायइलेक्ट्रिक मटेरियल जेवढा कॅपॅसिटन्स असणार आहे, तर त्याच्यापेक्षा ऑब्व्हियसली त्याचा कॅपॅसिटन्स वाढणारच आहे. ठीक आहे, आता म्हणजे जर एखादं मी मटेरियल घेतलं की ज्याची केची व्हॅल्यू आहे, म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 10 पट, ठीक आहे, सॉरी 10 आहे, तर कॅपॅसिटन्स जो असणार आहे तर तो 10 पट वाढणार आहे. ठीक आहे, म्हणजेच ह्याला मी असं पण लिहू शकतोय, C=K/CO, ओरिजिनल कॅपॅसिटन्स. ठीक आहे, हा वाला कॅपॅसिटन्स होता ना विदाउट डायइलेक्ट्रिक, तर त्यापेक्षा के पटीनं वाढणार आहे तुमचा कॅपॅसिटन्स. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही जर एखादं मटेरियल जेवढं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त असलेलं वापरणार आहे, तर तेवढं तुमचं कॅपॅसिटन्स तिथं तुम्हाला जास्त बघायला मिळणार आहे. ठीक आहे, एक लिनियर रिलेशन दिसते तुम्हाला, म्हणजे असं स्क्वेअर वगैरे और इन्व्हर्स नाही, तर एक डायरेक्टली प्रपोर्शनल आहे तो.
ठीक आहे, तुमच्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटला. ओके, सो ओव्हरऑल आपण हे बघितलं की ना, थोडक्यात काय म्हणायचं तर दोन पॅरलल प्लेट्स असतील तर त्यांच्यामध्ये एखादा डायलेक्ट्रिक मीडियम म्हणजेच एखादा इन्सुलेटर टाकणं बरं आहे, नुसतंच म्हणजे काय म्हणतात त्याला फक्त व्हॅक्यूममध्ये और फ्री स्पेसमध्ये ठेवण्यापेक्षा और इवन एअरमध्ये ठेवण्यापेक्षा. ओके, सो बेसिकली कॅपॅसिटन्स इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, इन्क्रीज व्हायचं कारण तुम्ही बघितलं, जे आपण लास्ट सेशनला बोललेलो तेच आहे की ना, ओरिजिनल फील्ड जे होतं तर ना, त्याच्या रिस्पॉन्सला तुमच्या ह्या डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये एक फील्ड क्रिएट होणार आहे आणि हे फील्ड तुमच्या ओरिजिनल फील्डला अपोज करणार आहे. ठीक आहे, ते आपण इथं बघितलंय. ठीक आहे, आणि त्यामुळंच होणार आहे काय की ना, कॅपॅसिटन्स वाढणार. तर कॅपॅसिटन्स वाढणार म्हणजे काय, मी जसं मगाशी सांगितलं तसं, तर सी इक्वल टू किती होता तुमचा, तर क्यू अपॉन व्ही. ठीक आहे, तर पोटेन्शियल कमी येणार आहे. ओके, आता ते पण मी जरा इथं ड्रॉ करून दाखवतो, एक मिनटं. तर हा बघा, आता दुसऱ्या वेळेनं इमॅजिन करायचं झालं तर हा मायनस आणि हा प्लस. ठीक आहे, हा मायनस आणि हा प्लस, हा मायनस आणि हा प्लस, सेम वे या सगळ्या जोड्या ज्या आम्ही इथं आता बनवायला लागलोय. ठीक आहे, माणसाच्या जोड्या पण बनवता येत असत्या तर बघा, आता हे जे डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे तर तिथं जे चार्जेस इंड्यूस झालेले आहेत तर त्यांनी ह्या प्लेटवरच्या चार्जेसला बाउंड केले. ओके, मग आता होतंय काय की ना, हे बाउंड चार्जेस आहेत. आता जर तुम्ही नवीन चार्ज आणून जर इथं टाकायचं म्हणलं, या प्लेटवरती एखादा नवीन चार्ज जर मला आणून टाकायचा आहे, ठीक आहे, तर आता हे जे चार्जेस आता बाइंड झालेले आहेत तर ते चार्जेस ह्या नवीन येणार चार्जला ऑब्व्हियसली रिपेल करणार नाही आहेत, त्याला पुशबॅक करायचा ट्राय करणार नाही. ठीक आहे, मग आता मी अजून चार्जेस आणून टाकू शकतोय. ठीक आहे, त्या प्लेटवरती, आणि मग सो ऑन मी काय करू शकतोय तर ना, माझा त्या प्लेटवरती असणारा चार्ज वाढवू शकतोय. ठीक आहे, आणि मग ऑब्व्हियस आहे की ना, तुमचा कॅपॅसिटन्स काय होणार आहे तर वाढणार आहे. त्याला अजून एक वेनं जर विचार करायचा झाला, ठीक आहे, तर आता ह्याला जर बॅटरी आपण तात्पुरते कनेक्ट करूया. ठीक आहे, सो इथं जर मी कनेक्ट केली एक बॅटरी, इथं पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह, तर बघा आता इथं बेसिकली होत काय असतं की जेव्हा तुम्ही बॅटरी कनेक्ट करता कॅपॅसिटरला तर ओव्हरऑल होल सर्किटमध्ये तुमचं जे बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स आहे, ठीक आहे, तर ते ॲपियर होतं पूर्ण सर्किटमध्ये. ओके, आता पण जर इथं ह्या डायइलेक्ट्रिक मीडियममुळं तुमचं जे चार्जेस बाउंड होण्याचा प्रकार घडतोय, ठीक आहे, तर त्यामुळंच होतंय काय तर ना, ह्या दोन प्लेटच्या मध्ये असलेलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तर ते कमी येणार आहे. मग आता ऑब्व्हियसली बॅटरी गप बसणार नाहीये, बॅटरी काय करणार आहे तर ना, ते पोटेन्शियल डिफरन्स त्याचं जेवढं आहे तर ते तेवढं करायला बघणार. मग ते कसं करणार, बॅटरी कसं करणार तर अगेन चार्जेस इथं अजून आणून टाकणार, इथं अजून पॉझिटिव्ह आणून टाकल, इथं अजून निगेटिव्ह आणून टाकल. ठीक आहे, सो असं करणार बॅटरी जोपर्यंत हे पोटेन्शियल त्याचं आहे तेवढं होत नाही तोवर. आणि ते प्रकार करताना म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला चार्ज वाढलेला दिसणार आहे, म्हणजे चार्ज तिथं जास्त येऊन बसणार आहे आधीपेक्षा, आणि मग ऑब्व्हियसली कॅपॅसिटन्स तिथं वाढलेला दिसणार आहे. ओके, सो अशा टाईपनं डायइलेक्ट्रिक तुमच्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स वाढवतंय. ओके, आता इथं बेसिकली जे बुकमध्ये एक गोष्ट सांगितली आहे तर ती जस्ट मला प्रेझेंट करायची, ॲक्च्युली ती तशी कन्सिडर मला वाटत नाही की ना मोस्ट ऑफ द टाईम आपण करतोय. तर बेसिकली जो गॅप होता आपल्या कॅपॅसिटरच्या मध्ये, म्हणजे हा जो डी आहे, इथं मला खूपच गिचमिट झाली तरी पण समजून घ्या. तर हा जो डी, छोटा डी जो गॅप आहे कॅपॅसिटरच्या प्लेटमधला, तर तो पूर्णपणे आपण इथं ह्या केसमध्ये डायइलेक्ट्रिकनं भरला आहे. ठीक आहे, आता आपण अजून एक अशी केस कन्सिडर करूया की ना, जिथं तो गॅप, त्या गॅपमध्ये पूर्णपणे ते डायइलेक्ट्रिक मटेरियल फील झालेलं नाही आहे. ठीक आहे, भरलं गेलेलं नाही आहे. आता मग त्या केसमध्ये हे थोडंसं रिलेशन आपलं डिफरंटली, म्हणजे हे जे रिलेशन आलं आहे, ठीक आहे, तर ते थोडंसं आपण डिफरंटली बघू शकतोय, लिहू शकतोय. आता तिथं अगेन आपल्याला हे कन्सिडर करणं गरजेचं आहे की हे डायइलेक्ट्रिक जे तुमचं मीडियम मी मध्ये ठेवलेलं आहे तर ना बाबा, ते किती तिथली जागा घेतंय. ओके, सो त्याची थिकनेस मी कन्सिडर करतोय टी, छोटा टी, आणि जे मगाचं आपलं होतं, ठीक आहे, या दोन प्लेटच्या मधलं असलेलं डिस्टन्स तर ते आहे छोटा डी. आता मग ऑब्व्हियस आहे की ना, जो व्ही आहे माझा, ठीक आहे, तर तो सगळीकडे एकसारखा नसणार आहे. म्हणजे हा जो गॅप आहे मधला, हा जो गॅप आहे, हा जो गॅप आहे ना, त्या गॅपमध्ये वेगळा असणार आहे. ठीक आहे, आणि ओके, आणि ऑब्व्हियसली या मटेरियलच्या मध्ये वेगळा असणार आहे. ठीक आहे, कारण की फील्ड्स तिथे एकसारखे नाही आहेत. ह्या गॅपमध्ये जे फील्ड असणार आहे ते तुमचं ई ओ असणार आहे, आणि ह्यात तुमचं ई असणार आहे की जे ऑब्व्हियसली ई ओ मायनस ई आय आहे फील्ड.
ठीक आहे. तर त्यामुळे ऑब्व्हियसली पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तर तो तुमचा सेम नसणार आहे. तर जो आता पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे त्यांना तो किती असणार आहे ते आपण बघूया. सो मी आता इथल्या ह्यामध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स त्याला व्ही आय म्हणणार आहे. ठीक आहे. आणि आता ह्या गॅपमध्ये जे आहे दोन्ही गॅपमध्ये तर त्याला ओरिजिनल म्हणणार आहे मी. ठीक आहे. म्हणजे विदाउट डायइलेक्ट्रिकचा होता तो. तर तो किती असणार आहे तर तुमचा व्ही ओ. ओके. आणि इकडे लिहूया आपण प्लस व्ही आय. सो व्ही इक्वल टू व्ही ओ मायनस व्ही आय म्हणजे जे ह्या जिथं डायइलेक्ट्रिक नाही ह्या गॅपमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही ओ आणि या डायइलेक्ट्रिकच्या मधलं जे आहे व्ही आय. ठीक आहे. तर ते आपण कंबाईंड इथं कन्सिडर करतोय टोटल पोटेन्शियल डिफरन्ससाठी. तर जो तुमचा व्ही ओ आहे तर तो किती आहे तर आता अगेन इथं पण रिलेशन आपण हेच हे वालं नाही तर पण लिहू शकतो तसं तुम्ही फॉर ई पण व्ही इक्वल टू ई इंटू डी. ठीक आहे. जिथं हा तुमचा तो गॅप आहे आणि ई तुमचं ते इलेक्ट्रिक फील्ड आहे. सो फॉर व्ही ओ तर बाबा व्ही ओ जे आहे तर ते किती तुमच्या गॅपमध्ये एक्झिस्ट करतंय तर ऑब्व्हियसली हा जो गॅप आहे राहिलेला तर तो डी मायनस टी म्हणजे डायइलेक्ट्रिकने जेवढी जागा घेतली आहे ठीक आहे ती सोडून असलेली जागा म्हणजे डी मायनस टी आहे म्हणजे डीच्या जागी येणार डी मायनस टी आणि ऑब्व्हियसली तिथं जे फील्ड एक्झिस्ट करतंय ते जसं मी इथं लिहिलंय तसं ते ई ओ असणार आहे. ई ओ फील्ड माझा आणि हा गॅप डी किती असणार आहे डी मायनस टी आणि जे आत फील्ड आहे या डायइलेक्ट्रिक मटेरियलमध्ये तर ते असणार आहे ई. ठीक आहे. म्हणजे हे वालं ई. ठीक आहे. डायइलेक्ट्रिकच्या मधलं जे फील्ड आहे ते म्हणजे ओरिजिनल फील्ड मायनस जे डायइलेक्ट्रिकचं स्वतःचं फील्ड आहे ते वालं फील्ड. ओके. आणि सो ई आणि व्ही जे आहे तिथं कन्सिडर करतोय आपण ते व्ही आय मी कन्सिडर करतोय. ठीक आहे. आता सॉरी इथं जे टी मला कन्सिडर करायचा एक मिनटं म्हणून लय रात्री कामं करून येत. तो टी. ओके. तर हा गॅप जो आहे तो आहे टी. आता इथं फक्त मी ईची व्हॅल्यू जी मगाशी आपण इथं कन्सिडर केलेली तर ती फक्त सबस्टिट्यूट करणार आहे म्हणजे ही वाली व्हॅल्यू इक्वल टू ई नॉट अपॉन के. बाकी आपण हे का करतो सबस्टिट्यूशन्स तर काही नाही सिम्प्लिफाय करायला फक्त. ठीक आहे. म्हणजे सिम्प्लिफाय म्हणजेच काय तर माणसाचा मेंदू तेवढा कॉम्प्लेक्स नाही आहे. ठीक आहे. की ना असं बघितलं इक्वेशन की सगळ्या टर्म्स जेवढ्या आहेत जेवढ्या डिफरंट आहेत त्या सगळ्या समजतील आणि तेवढ्या लक्षात राहतील और तेवढ्या इंटरप्रिट होतील. आपण काय करतो की जेवढ्या कमीत कमी टर्म्स जेवढ्या इझी समजायला टर्म्स ठीक आहे तर ते बेटर असते आपल्याला. सो आपण सबस्टिट्यूशन करतोय. आता मग ह्यातनं जर मी सगळं बाहेर काढलो कॉमन तर मला काय दिसणार आहे व्ही इक्वल्स ई नॉट आणि होल ब्रॅकेट टी मायनस टी. ओके. प्लस टी अपॉन ए. ओके. तर हे मला व्हीची व्हॅल्यू मिळाली आणि मग आपल्याला माहीत आहे ठीक आहे की ना जे पुढं इथं कन्सिडरेशन जे केलेलं ठीक आहे तेच इथं आपण परत एकदा करायचं म्हणजे ई नॉटची व्हॅल्यू जी आहे ती इथं कन्सिडर करूया तर ना ती किती आपल्याला भेटलेली देवा. ओके. सो क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट ए. ओके. सो व्ही इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट ए. आत्ताच लिहून ठेवतो मी नंतर पण लिहू शकताय तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. टी मायनस टी प्लस टी अपॉन के. आता हे जाऊ दे डायरेक्ट आपल्या सीमध्ये तर क्यू अपॉन व्ही सगळा तोच प्रकार आहे फक्त ही व्हॅल्यू आपण जराशी डिफरंटली इथं घेतलेली आहे त्या गॅपसाठी. सो अगेन क्यू अपॉन ही व्हॅल्यू लिहितोय मी पूर्ण ह्या डिनॉमिनेटरला आहे. ओके. सो एप्सिलॉन नॉट ए डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर इथं टी मायनस टी. ओके. प्लस टी अपॉन ए. अगेन क्यू क्यू कॅन्सल झालं ही टर्म गेली वर. सो सी इक्वल्स किती आला एप्सिलॉन नॉट ए. ओके. डिवायडेड बाय टी मायनस टी आणि प्लस टी अपॉन ए. सो अशा टाईपचा आपल्याला एक फॉर्म्युला इथं बघायला मिळतोय की जर डायइलेक्ट्रिक पूर्णपणे त्या गॅपमध्ये भरलं गेलं नसेल तर ऑब्व्हियसली भरलं गेलं असेल तर हे असं असणार आहे. ओके. सो समजून घेताना बेसिकली जे पूर्णपणे भरलेलं डायइलेक्ट्रिक आहे त्या गॅपमध्ये तर तीच केस कन्सिडर करा. नंतर मग ह्या दुसऱ्या केसकडं की ना जिथं पूर्णपणे भरलेलं नाही आहे तर तिथं तुम्ही जाऊ शकताय. आमचं काही नाही. मला इव्हन तुम्ही कसं जायचं तसं जावं आमचं काहीच कधी नसतंय. ओके. सो हे तुम्हाला असं भेटतंय. आता इथं पण इव्हन ह्या फॉर्म्युल्यात पण बघा जर तुम्ही हे कन्सिडरेशन केलं की ना बाबा डायइलेक्ट्रिक पूर्णपणे गॅपमध्ये भरले तर थिकनेस जी असणार ती किती असणार डायइलेक्ट्रिकची तर ऑब्व्हियसली या डी एवढीच. ठीक आहे. म्हणजे हा जो आहे
ब्रॅकेट, तर हा येणार तुमचा 0. मग राहते काय तर टीच्या जागी डी. ओके, आणि मग ते तुम्हाला काय मिळणार ते सी इक्वल टू एप्सिलॉन नॉट ए आणि अपॉन डी अपॉन के. ओके, म्हणजेच अगेन के वर गेला तर किती मिळालं तुम्हाला, के इंटू एप्सिलॉन नॉट ए अपॉन डी, छोटा डी. आणि अगेन हा फॉर्म्युला म्हणजेच आपला कुठे गेला, हा वाला फॉर्म्युला आहे. ओके, सो ह्या टाईपनं एखादा डायइलेक्ट्रिक तुमच्या कॅपॅसिटरला अफेक्ट करणार आहे, छान पद्धतीने अफेक्ट करणार तुमच्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरला. जर तुम्ही त्यात डायइलेक्ट्रिक टाकला तर ठीक आहे, त्याचं जे फंक्शन आहे कॅपॅसिटरचं तर ते चांगलं होणार आहे, त्याचं कॅपॅसिटन्स बेटर होणार आहे. ऑल्सो फिजिकल गोष्टी पण आल्यात त्यात. ओके, की ना जो आपल्याला एक सेफ्टी प्रोव्हाइड करणार आहे तुमचा डायइलेक्ट्रिक मीडियम, ऑल्सो त्या प्लेट्सला बाजूला ठेवणार आहे एकमेकांपासून. ओके, सो हे आजचं होतं आपलं आर्टिकल. आता नेक्स्ट आपण हे बघूया की ना, जर एखाद्या कॅपॅसिटरमध्ये तुम्ही चार्ज आणून टाकताय कष्ट घेतात, ते कष्ट कुठं जात आहेत, तर ते कष्ट जात आहेत त्या कॅपॅसिटरच्या एनर्जीला वाढवण्यात. ठीक आहे, सो आपण आपलं नेक्स्ट आर्टिकल जे असणार आहे ते असणार आहे एनर्जी ऑफ अ कॅपॅसिटर. ओके, और एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर टू बी एक्झॅक्ट. ओके, सो टिल देन गुड बाय बाय.